लोणचं जेवणाची चव वाढवतं, त्यामुळे अनेकांना ताटात लोणचं हे लागतंच। मात्र हे चवदार लोणचं आरोग्यासाठी विष ठरू शकतं। होय, चुकीच्या पद्धतीने जर लोणचं साठवलं तर ते आरोग्यासाठी नक्कीच घातक ठरू शकतं। यासाठी लोणचं खाण्यापूर्वी आणि साठवण्याआधी या 3 गोष्टींची नक्की काळजी घ्या। एका हेल्थ एक्सपर्ट मते चुकीच्या पद्धतीने साठवल्याने विषबाधा होऊ शकते। तज्ञांच्या मते लोणचं योग्य रीतीने प्रिझर्व्ह न केल्यास त्यात घातक बॅक्टेरिया वाढतात आणि गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरतात। लोणचं नीट प्रिझर्व्ह केलं नसेल तर त्यामध्ये बोट्युलिझम नावाचा जीवाणू वाढतो। हा जीवाणू टॉक्सिक अर्थात विषारी द्रव्य तयार करतो, जे शरीरात गेल्यास पॅरालिसिस सारखा गंभीर आजार होऊ शकतो। काही वेळा हे जीव घेणंही ठरू शकतं। त्यामुळे लोणचं बनवताना आणि साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात घ्या। लोणचं साठवताना स्वच्छ आणि स्टेरिलाइज काचेच्या बरण्यांचाच वापर करावा। काचेची बरणी बेस्ट असते, कारण प्लास्टिक मध्ये केमिकल आणि मेटलच्या डब्यात रिॲक्शन होण्याची शक्यता असते। त्यामुळे काचेची बरणी उत्तम पर्याय, पण बरणी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने ती स्वच्छ धुवावी, पूर्णपणे कोरडी सुद्धा करावी। असं केल्याने बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याचा धोका कमी होतो। लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर। लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असतात, पण त्यांचं प्रमाण कमी असेल तर लोणच्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो। त्यामुळे नेहमी लोणच्यातील तेलाची पातळी वरपर्यंत आहे की नाही हे तपासत राहावं। वरचा भाग जर कोरडा राहिला तर फंगस होण्याचा धोका असतो। या सर्व गोष्टी पाहता लोणचं ही भारतीय जेवणातील परंपरा अर्थात अविभाज्य घटक तर आहेच, पण थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याशी खेळ करू शकतो। त्यामुळे लोणचं साठवताना आणि खाताना या गोष्टींचा नक्की विचार करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयावरती माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।